सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बौद्ध समाज संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा। निलेश जाधव। मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठका संपन्न। निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये सांगताना सांगितले की संवाद यात्रा का निघत आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे, कारण आपण 2019च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे। ज्या बुद्धिजीवी लोकांनी संविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या 2024 विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले व अशोक भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष साबळे सर, मेहकर तालुकाध्यक्ष मोरे सर, लोणार तालुकाध्यक्ष राहुल अंभोरे सर, युवा नेते अनित्य घेवंदे, बळीभाऊ मोरे, मोबीन भाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दीपक अंभोरे, आबाराव वाघ, भुजंग शिरसाट, जितूभाऊ डोंगरदिवे, सिद्धार्थ अवसरमोल, प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे, शेखताई उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजहंस जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार, गवई सर, गौतम गवई यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर। चांगल्या पद्धतीने आपल्या सामील होतील हा माझा विश्वास आहे, कारण की तळागाळातील कार्यकर्ता मतदाता हा श्रद्धेय बाळासाहेबांसोबत आज सुद्धा आहे। कारण की बाळासाहेबांनी जे कार्य बाबासाहेबांचं हाती घेऊन चाललेला रथ आहे, हा विचाराचा रथ सध्यापुढे चालवत असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराणेच आहे। यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सध्या बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सध्या बाळासाहेबांच्याच मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्याच आदेशानुसार ही बौद्ध संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचा समारोप आपल्या जिल्ह्यामध्ये मेहकर, चिखली, बुलढाणा आणि खामगावला खूप मोठं आपलं बुद्ध विहार आहे। तिथं त्या यात्रेचा समारोप होणार आहे। परंतु तुम्हाला एक आवर्जून विनंती करतो की ज्या पद्धतीने खामगावमध्ये तालुक्यामध्ये ते यात्रेचा समारोप होईल त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचं सुरुवात असलेल्या मेहकरमध्ये त्या यात्रेचं जंगी स्वागत झालं पाहिजे। लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि आपल्या माता भगिनी असतील, सर्व युवा मंडळी असतील, वडीलधारी असतील, त्यांना सुद्धा जास्तीत जास्त लोकांना आता ठिकाण तर हे ठरलेलंच आहे, ठिकाण सांगण्याची गरज नाही। मी आज रात्री भाऊंशी बोलून सन्माननीय अशोक भाऊ या यात्रेचं नेतृत्व करतात, त्यात डॉक्टर मनोजजी निकाटे सर असतील, युवा आघाडीचे प्रदेशचे युवा महासचिव राजेंद्रजी पातोळे सर असतील, अमितजी भुईगड साहेब असतील, बरेचसे वक्ते आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणाऱ्या साहेबांचा निरोप त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी आपण सर्व समाजाप्रती, बौद्ध समाजाप्रती आपण व्यवस्थित असं नियोजन करून हा कार्यक्रमाचं नियोजन वंचितचा जिल्हाध्यक्ष आहे तरी त्या दिवशी मी तुमच्या सोबत खाली बसेल, कारण की आपला बौद्ध समाज संवाद मेळावा आहे। त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेत असेल, भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत येणाऱ्या शाखा असतील वेगवेगळ्या, त्यांना इथं बोलून त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करायचं आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा तालुकाध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो, सूचना करतो की आपण सुद्धा खांद्याला खांदा लावून आपल्या गावातील, आपल्या परिसरातील बौद्ध समाजाचे जास्तीत जास्त लोक, महिला भगिनी कशी येतील याचं सुद्धा नियोजन करा। जिल्हा परिषद सरकारने आहे बैठका घ्या, आपल्याकडे वेळ आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी। त्या पद्धतीने आपण सर्वांनी
नियोजन करा आणि मी जातो, कारण ती चिखलीला सुद्धा बैठक आहे. परंतु हे जाण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा संघपाल भाऊ सर्व तालुकाध्यक्ष इथं बसा आणि 5 ते 10 मिनिटात रूपरेषा ठरवा. पॅम्पलेटचा नमुना पण देतो, जेणेकरून तो पॅम्पलेटचा नमुना तुम्हाला छापता येईल. त्याच्यामध्ये आवर्जून कुणाचंही नाव टाकू नका, माझं नाव टाकलं नाही, यांचं नाव टाकलं नाही, विनाकारण गैरसमज होतात. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर ज्याही आपल्या शाखा असतील या शाखेचे नाव टाकायचे, जेणेकरून कोणाला त्यामध्ये राग येणार नाही, राग रोष राहणार नाही. त्या पद्धतीनं आयोजक आपण सर्व राहू. त्या माध्यमातून सर्वांनी एक दिलाने एक कृतीनं काम करा आणि हे यशस्वी यात्रा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईलच ही खात्री आहे. परंतु तुम्ही सर्वांनी आजपासून या यात्रेसाठी सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक माता भगिनी कसे येतील. इथं काय टेंट टाकायचं असेल तर टेंट टाका, उन्हाळ्याचे दिवस आहे, इथं समोर पण टेंट टाका, बसण्याची व्यवस्था इथं करायची, कुठं करायची हे पण करा. तालुकाध्यक्ष कोऑर्डिनेशन ठेवा. आभार तुम्ही सुद्धा